गोष्ट ऐकूया. सहलीच्या ठिकाणी फिरायला आलेल्या लोकांच्या हातातला एक मोबाईल माकडाच्या एका छोट्या पिल्लाने पळवला. तो मोबाईल घेऊन ते दूर झाडावरती जाऊन बसलं. त्यातली हलणारी चित्र, रंगीत रंगीत दिसणारं काय काय, म्युझिक, आवाज, या सगळ्याचं त्याला फार आकर्षण वाटलं. आणि हळूहळू त्या माकडाच्या पिल्लाला मोबाईल नावाच्या गोष्टीचा नादच लागला. तासनतास ते मोबाईल बघत बसे, झाडाच्या एका कोपऱ्यावर जाऊन बसे. त्याचं खाण्यापिण्याकडे लक्ष नसे, ते त्या मोबाईलमध्येच अडकलेलं असे. आयतं खायची त्याला सवय लागली होती. आईने आणून दिलेलं खायचं आणि तसंच मोबाईल बघत राहायचं. काही दिवसानंतर त्याला फार त्रास व्हायला लागला. त्याचं अंग दुखायला लागलं, पोट दुखायला लागलं. त्याला काही करता येईना, ते रडायला लागलं. त्याला काय झालं हे कोणालाही समजेना. मग मात्र त्यातल्या एका आजोबा माकडाने, म्हणजे एका वृद्ध माकडाने, त्या मोबाईल सकट त्याला झाडावरनं खाली आणलं. नदीच्या पाण्यामध्ये दूर तो मोबाईल त्याने भिरकावून दिला. मग मात्र पिल्लाला त्याने नदीच्या काठावरच्या गवतात चालवलं, पळायला लावलं, उंच उंच उड्या मारायला लावलं, झाडावर लटकायला शिकवलं, फळं तोडायला शिकवलं, फांद्यांवरती लटकून इकडून तिकडून खेळायला शिकवलं. बऱ्याच गोष्टी ते माकडाचं पिल्लू करत गेलं. त्याच्यातल्या क्षमता हळूहळू जाग्या झाल्या आणि ते मोबाईल नावाचं खेळणं ते माकड कधीच विसरून गेलं.